आजची ओवी अध्याय नंबर 13, ओवी नंबर 434. भगवान श्रीकृष्ण कासव याचं उदाहरण देऊन हे सांगत आहेत की सद्गुरूंची दृष्टी कशी असते. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? जेवी कुर्मीच्या पिलिया, जेवी कुर्मीच्या पिलिया, चक्षुर अमृते तृप्तीतया, चक्षुर अमृते तृप्तीतया, तेची मातेसी चुकलिया, तेची मातेसी चुकलिया, मग भुकेलिया कर्दमू सेवी, मग भुकेलिया कर्दमू सेवी, सेवी. लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण कासवाचं उदाहरण देत आहेत. बघा, या जगामध्ये अनेक प्राणी आहेत. प्रत्येक प्राणी आपल्या पिल्लाला खाऊ घालून मोठं करतो. जसं आपण आईच्या दुधावर मोठे झालो. बरेचसे प्राणी आहेत, ते आई तिला काहीतरी खाऊ घालून मोठे करते, स्पर्शाने मोठे करते. पण असं एक प्राणी आहे या जगामध्ये जो पिल्लाला स्पर्श सुद्धा करत नाही, फक्त त्याच्यावर नजर ठेवून मोठं करतो, आणि तो प्राणी आहे कासव. कासवाची पिल्ल आईच्या नजरेने मोठं होतात. फक्त आई त्यांना पाहत असते, बस. त्यांना स्पर्शही करत नाही, किंवा त्यांना हातही लावत नाही, किंवा त्यांना काही खाऊही घालत नाही. बघा काय ताकद त्या दृष्टीमध्ये असेल की आईने पाहिलं तर ती पिल्ल मोठी होतात, आणि जर आईने पाहिलं नाही तर ती पिल्ल मग कर्दमू चिखल खातात. बरं का, लक्षात घ्या. आईने पाहिलं तर त्या पिल्लांची भूक भागून जाते आणि ती पिल्ल मोठी होत राहतात. त्यांना दुसरं काही खायची गरज पडत नाही. पण आईच्या नजरेपासून दूर गेले, आईची नजर चुकवली की त्यांना भूक लागल्यावर ते नको ते खातात, म्हणजे चिखल खातात. हे या ठिकाणी देव सांगत आहे. त्याप्रमाणे सद्गुरूंची दृष्टी ही अशीच असते, कासवासारखी. शिष्य म्हणजे कासवाची पिल्ल आणि सद्गुरू म्हणजे कासव. आणि मग सद्गुरू जेव्हा आपल्यावर दृष्टी टाकतात तेव्हा आपल्याला वाटतं काय होतंय, काय फरक पडत असं वाटत असेल, परंतु आतमध्ये असलेल्या जीवाचं उद्धार होत राहतं. बरं का, तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते, तुमच्या मनातल्या वासना कमी होतात आणि तुमचं भक्ती मार्गामध्ये प्रगती होते. म्हणून सद्गुरूंची कृपा दृष्टी तुम्हाला भक्ती मार्गामध्ये प्रगतीपथावर नेत असते. म्हणून नेहमी हा प्रयत्न केला पाहिजे की मी सद्गुरूंच्या नजरेत कसं राहीन, बघा, सद्गुरूंच्या पुढं कसं बसेन, सद्गुरूंची दृष्टी माझ्यावर कशी पडेल, हे आपला प्रयत्न असला पाहिजे. कारण सद्गुरूंच्या दृष्टीमध्ये ती ताकद आहे. पण तेच जर तुम्ही सद्गुरूंची दृष्टी चुकवली तर कली पकडेल तुम्हाला. बरं, काय करेल? कलीची दृष्टी तुमच्यावर पडेल. कारण कली हा टपूनच बसलेला आहे की कोणाला मी दुर्बुद्धी देऊ, कोणाला वाईट मार्गाला लावू, आणि तो कली मग तुमच्यावर हावी झाला की तुम्ही नको ते उद्योग कराल, जे देवाला आवडणार नाही, जे सद्गुरूंना आवडणार नाही, असे काम तुम्ही कराल. जसं ते कासवाची पिल्ल चिखल खातात, तसं आपलं मन सुद्धा नको ते उद्योग करेल. म्हणून सद्गुरूंपासून कधीही दूर जाऊ नये. बरं का, सद्गुरूंना सोडून जाऊ नये. सद्गुरूंच्या दृष्टीत आपण राहावं, सद्गुरूंच्या चिंतनात आपण राहावं, आणि त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर कशी पडेल
याचा प्रयत्न आपण निरंतर केलं पाहिजे, जेणेकरून आपण रेंज मध्ये राहू. बरं का, लक्षात घ्या. काही लोक रेंजच्या बाहेर निघून जातात. काही तर अशी दुर्बुद्धी येते त्यांना की बाबाजींनाच चुकवण्याचा प्रयत्न करतात. बाबाजींच्या समोर गेलं की आपल्याला काहीतरी सेवा सांगतील, आपल्याला काहीतरी काम सांगतील, आपल्याला काहीतरी बोलतील, आपल्याला काहीतरी सेवा देतील, असं विचार करून ते दुर्बुद्धीचे लोक बाजूला जातात. बरं का, ते बाबाजींच्या समोरच येत नाहीत. आता ही अज्ञानाची अतिउच्च सीमा झाली बरं का, कारण त्यांना सद्गुरूंचा महिमाच कळत नाहीये. सद्गुरू काय आहेत हेच कळलं नाही, म्हणून ते चुकवतात स्वतःला. बरं का, सद्गुरू हे तुमचे डॉक्टर आहेत बरं का, आणि तुम्ही जर डॉक्टरांच्या समोरच आले नाही तर तुमच्या रोगाचं निदान कसं होईल, डायग्नोसिस कसं होईल? तुम्हाला उपचार घ्यायचे नसतील तर तुमचा रोग बरा होईल का? तुम्ही पेशंट आहे बरं का. आपण सर्व कोण आहोत? मनाचे पेशंट आहोत बरं का. जसं शरीराला रोग झाला की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता डॉक्टरकडे, तसं मनाचे रोग मिटवण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. मनाला रोग झालेले आहेत बरं का. या मनाला अनेक रोग आहेत बरं का. या मनामध्ये कामवासना आहे, या मनात क्रोध उत्पन्न होतो, या मनाला नको ते आवडतं, या मनाला अहंकार आहे, या शरीराचा अहंकार आहे, मीपणा आहे. हा मन नको ते उद्योग करतं बरं का, द्वेष करतं, बऱ्याच लोकांना अपमानित करतं, नीच दृष्टीने पाहतं, नको ते बोलतं. असे अनेक चुकीचे कर्म घडल्यामुळं आपलं अधःपतनाकडे मार्ग होतो. म्हणून या मनाचे रोग मिटवण्यासाठी डॉक्टर कोण आहे? सद्गुरू बरं का. सद्गुरूंशिवाय तुमचे मनाचे आजार जाणार नाही. म्हणून सद्गुरूंच्या दृष्टीत आपण रेंज मध्ये नेहमी राहावं. म्हणून हा विचार करावा की बाबाजींनी मला एखादी सेवा दिली तर मी भाग्यवान बरं का. बाबाजींनी माझी आठवण काढली तर मी परम भाग्यशाली. हे लक्षात घ्या. सद्गुरूंनी जर आपली आठवण काढली तर आपण भाग्यवान स्वतःला समजलं पाहिजे, आणि आठवण काढून त्यांनी तुम्हाला जर काही सेवा दिली तर परम भाग्यवान तुम्ही स्वतःला समजले पाहिजे. कारण परब्रह्म स्वरूप असलेले सद्गुरू तुमचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला सेवा देत असतात. त्यांना काहीही अशक्य नाही बरं का. त्यांची कामं असतील त्यांचे काय ते स्वतःच करू शकतात सगळं, परंतु तुमचं कल्याण करायचं म्हणून तुम्हाला माध्यम बनवलंय. एकच व्यक्ती भगवान श्रीकृष्ण पूर्ण महाभारताचं युद्ध संपवू शकत होते बरं का. काही गरज नव्हती त्यांना अर्जुनाला मध्यस्थी ठेवायची, पण अर्जुनाचं कल्याण करायचं म्हणून त्यांनी अर्जुनाला माध्यम बनवलं आणि त्याच्या माध्यमातून हे युद्ध लढलं आणि अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्यांचा संहार केला. करता करविता फक्त श्रीकृष्ण होते याची प्रचिती शेवटी दिली अर्जुनाला. 18 दिवसाचं युद्ध संपल्यानंतर करोडो लोक मेली. अर्जुनाला वाटायला लागलं की मी केलं, अहंकार त्याला वाटलं बरं का, मी मारलं, मी सगळ्यांना मारलं, मी जिंकलो. हा जो अहमपणा होता ते उतरवण्यासाठी देवानी शेवटी काय केलं, रथ घेतला आणि कुठे गेले, जंगलामध्ये. भगवान श्रीकृष्ण सारथी होते ते अर्जुनाचे, आणि नेहमी काय व्हायचं, रोज अर्जुन रथात असताना भगवान श्रीकृष्ण पहिले बाजूला व्हायचे. भगवान श्रीकृष्ण पहिले उतरायचे, नंतर अर्जुन उतरायचा. पण त्या दिवशी उलट घडलं. काय घडलं, भगवान श्रीकृष्ण पहिले म्हणे अर्जुना उतर, बर का, आदेश दिला. त्याला आश्चर्य वाटलं की हा असं का बोलतोय मला देव, बरं का. सारथी होते त्याचे, ते म्हणे आता तू उतर म्हणे पहिले, आणि ते उतरून गेला अर्जुन. अर्जुन उतरल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी उडी मारली त्या रथावरून. जसं भगवान श्रीकृष्णांनी उडी मारली त्या रथाचा स्फोट झाला, ब्लास्ट झाला बरं का. ते रथ भस्म झालं. अर्जुन पाहतच राहिलाय काय झालंय. अर्जुनाला कळालं की जोपर्यंत श्रीकृष्ण तिथं होते तोपर्यंतच ते रथ राहत होतं. ज्या क्षणाला श्रीकृष्ण बाजूला निघाले ते रथ विस्फोट झाला. म्हणजे जर रथावर अर्जुन राहिला असता आणि श्रीकृष्ण उतरले असते तर काय झालं असतं, अर्जुन गेला असता बरं का. अहंकाराचा नाश
देवाने करून टाकला. कारण पूर्ण 18 दिवस भगवान श्रीकृष्णाने हनुमंतरायाला रथावर बसवलं होतं. त्याच्या ध्वजस्तंभावर हनुमंतराय होते. महारुद्राचा अवतार होता. आणि सगळं काही जे काही पुढून येत होतं ते कोण झेलत होतं? हनुमंतराय झेलत होते. अर्जुनाला वाटत होतं की तो लढतोय, पण लढत खरं तर हनुमंतराय होते. भीष्म पितामहाच्या बाणांचं उत्तर देणं अर्जुनाला शक्य नव्हतं, पण अर्जुनाला वाटत होतं की ते मारतायत. पण काय करत होते ऍक्च्युअली? हनुमंतराय त्या बाणांचं उत्तर देत होते आणि अर्जुनाला फक्त माध्यम बनवलं होतं. आणि युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना सुट्टी देऊन टाकली, हनुमंतरायालाही निघून दिले. म्हणून जे काही त्या रथावर आता सगळं काही जमलेलं होतं ते सर्व फक्त श्रीकृष्ण असेपर्यंत राहिलं. आणि श्रीकृष्ण बाजूला झाले की ते स्फोट झाला. इतके अस्त्र त्याच्यावर टाकले गेले होते त्या रथावर आणि ते सगळं सांभाळत होते हनुमंतराय. म्हणून किती महत्व सद्गुरूंचं पण आहे हे लक्षात घ्या बरं का. भगवान श्रीकृष्ण हे सद्गुरू होते अर्जुनाचे. म्हणून अर्जुनाचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने हे सगळं लीला केली, त्याला माध्यम बनवलं. तसंच शांतिगिरी बाबा सुद्धा आपल्याला माध्यम बनवतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही ना काही सेवा देऊन तुम्हाला माध्यम बनवतायत, हे विसरू नये. आपल्याला वाटतं बाबाजी काम सांगतायत, असं नाहीये बरं का. आपण भाग्यशाली आहोत त्यांनी जर आपल्याला निवडलंय. आपण भाग्यशाली आहोत त्यांनी जर आपल्याला एखादं काम दिलंय बरं का, सेवा दिली. कारण सेवेनीच माणसाची भक्ती मार्गामध्ये प्रगती होते. म्हणून स्वतःला धन्य समजलं पाहिजे. शांतिगिरी बाबांच्या डोळ्यांमध्ये काय ताकद आहे ही तर आम्ही स्वतः अनुभवलेली आहे बरं का. म्हणजे आम्ही स्वतः अनेक अनुभव घेऊन पाहिलेले आहेत की बाबाजींची दृष्टी ज्याच्यावर पडली बरं का. अशी अनेक उदाहरणं आहेत. जसं आमच्या मातोश्रींचंही उदाहरण मी सांगत असतो की बाबाजींनी फक्त कृपेने माझ्या आईकडे पाहिलं तर तिरळा झालेला डोळा बरा झाला, एका रात्रीत बरा झाला. ही ताकद आहे शांतिगिरी बाबांच्या नजरेची, दृष्टीची. अजूनही अनेक लोक बाहेरच्या प्रकाराने येतात बाबाजींकडे, तर बाबाजी सांगतात बाबाजींकडे पहा. आणि बाबाजींकडे पाहत नाही ते भूत बरं का. जे दुसऱ्यांच्या अंगामध्ये काही जे प्रकार असतात करणी भानामती वगैरे, ते लोक बाबाजींकडे पाहत नाहीयेत, कारण ते भूत पाहू शकत नाही. पण ज्या क्षणी ते पाहतं त्या क्षणी त्याचा कार्यक्रम नीट होतो बरं का. बाबाजीने अनेकांना असं नीट केलेलं आहे. बाहेरची असुरी शक्ती ही बाबाजींकडे पाहिल्याने निघून जाते. पण शांतिगिरी बाबांच्या नजरेत जर इतकी ताकद आहे तर मग आपण त्यांनी दिलेली सेवा केली तर काय होईल. जसं कासवाचं नजर शिष्यावर असते तशी नजर शांतिगिरी बाबांची शिष्यांवर आहे. फक्त तुमचा भाव नीट ठेवा. तुमच्या हृदयामध्ये बाबाजींबद्दल काय भाव आहे ते महत्वाचं आहे. कारण देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये कोणालाही दिसायला. तुम्ही जर बाबाजींना परब्रह्म मानलं तर परब्रह्म दिसतील, नाही तर दिसणार नाही. म्हणून जया जैसा भाव तया तैसा अनुभव. म्हणून बाबाजींच्या नजरेत राहा, बाबाजींच्या नेमात राहा. जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा, हे जगद्गुरु जनार्दन स्वामींचं वाक्य आहे. म्हणून रेंज मध्ये राहा. जे बाबाजींनी सांगितलंय त्या नेमामध्ये जर राहिलं तर तुमचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही. म्हणून नेहमी बाबाजींच्या सानिध्यात राहा, त्यांच्या दृष्टीक्षेपामध्ये राहा, रेंज मध्ये राहा. आणि नक्की बाबाजींसमोर राहिले आणि तुमचं उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, ही 100% खात्री बरं का. तुमचं आध्यात्मिक प्रगती होत राहते. शांतिगिरी बाबांच्या नजरेसमोर राहा, तुमची आध्यात्मिक प्रगती 100% होत राहणार. तुमच्या मनातल्या वासना कमी होत राहणार. तुमचा क्रोध, काम, लोभ, मोह, मत्सर हे कमी कमी होत राहणार. म्हणून नेहमी बाबाजींच्या नजरेत चांगल्या भावनेने राहतात बरेच लोक, परंतु ते वाईट भावनेने पण राहू शकतात. पण चांगल्या भावनेने आपण सद्गुरूंच्या सानिध्यात राहा. म्हणून इथं कासवाचं उदाहरण दिलेलं आहे. अध्याय नंबर 13 ओवी नंबर 434. जेवी कुर्मीच्या पिलिया
चक्षुर अमृते तृप्तीतया तेची मातेसी चुकलिया मग भुकेलिया कर्दमू सेवी मग भुकेलिया कर्दमू सेवी नमः पार्वती पते हर हर महादेव भगवान कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव निरंजन नमस्कार कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु महाराज की जय उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज की जय बजरंग बली की जय शांति ब्रह्म निवासी संत एकनाथ महाराज की जय।